मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं विविध न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असून नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचं आहे। न्हावा शेवा, सिडको, नवी मुंबई महापालिका अशा प्राधिकरण क्षेत्रात पिण्याचं पाणी पुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती तत्कालीन राज्य सरकारनं केली होती। त्यानंतर ते नवी मुंबई महापालिकेला विकण्यात आलं। धरण बांधण्यापूर्वी येथील जमीन संपादन, लोकांचं पुनर्वसनानंतर नागरी सुविधा आणि जमिनीचा योग्य मोबदला ही जबाबदारी त्यावेळच्या राज्य सरकारची होती। मोरबे धरणाला जवळपास 34 वर्ष पूर्ण झाली, मात्र धरणग्रस्त जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न तत्कालीन शासन दरबारी झालेले नाहीत। मोरबे धरण बांधताना कोणताही पुनर्वसन कायदा लागू न करताच बेकायदेशीर जमिनी संपादन करून धरण पूर्ण करण्यात आलं। आज 34 वर्ष पूर्ण झाली तरी नागरी सुविधा, नोकरी, पर्यायी जमीन उपलब्ध करून दिली नाही, हीच खंत उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। पुनर्वसन कायदा 2013 लागू करावा अशी आक्रमक मागणी करण्यात आली। तत्कालीन दिलेला दर हा अतिशय कमी होता, त्यामुळे आजच्या रेडी रेकनरनुसार मोबदला द्यावा। संपादित जमिनी व्यतिरिक्त शिल्लक जमिनीचे वाटप खातेदारांना करावं। गावठाण दर्जा, महसुली दर्जा देण्यात यावा आणि बेरोजगार भत्ता, तरुणांना नोकरी यासारख्या मागण्याही उपोषणकर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत। आमची सहनशीलता आता संपली आहे, आता मोरबे धरणात थेट जलसमाधीच घेणार असल्याचा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय। तर मोरबे धरणग्रस्त जनतेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे उद्गार सुधीर शेठ ठोंबरे यांनी काढले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।